काय रे काजल तुला अव मानव कवी आहे किती वेळा सांगू ही काजल कोण आणली बाई धरून अरे कवी पण ते आता तू लग्न झाली तो नाव कवी होतं बरं जाऊ दे कवी तुला एक विचारलं रागीन करी हम्म. का नाही येणार नाही ना बोला ना तो आपला जोडदार नाही रे हम्म. हां कोणचा व तो नाही का मा बरोबर काय मग गाडीवर राहतो हा हं? हम्म. तू राहतो करीतच नाही रे हा नाही ना मग वा रोज दिवसा उठलो करतो तो. दिवसा कसा व बाई दिवस निघाला का बरं राख राहत गेली तर हाल चालत नाही सकाळच्या पारी तो 6:30 7 वाजले का जो कुदतो असा कुदतो फार घामच पडतो पाटपाट अव मोकळे येळ दिवसा राहतो का रात्री राहतो बरं तुम्ही सांगा तर आणि वेळ आपल्याला रात्रीचा चांगला राहतो ना बस बस वर बस वर बस वर बस बाई मला तर सरकायची भीती वाटते वा बस काय रे हं. पण तो असं असं का बरं करीत असं अव त्याला मग रात्रीचं येळच भेटत नसेल पण आपण दिवसा एकदा केलं नाही ना अजूनपर्यंत अहो दिवसा मोकळे येळ राहतो का बाई माणसाला कामाधंद्याची घाय राहती हां हं? कामाधंद्याची घाय राहती त्याच्यामध्ये आपण केलं असतं नाही तर मग काय दिवस ते करा तुमचं का डोकं बिकं फिरलं काय काय का बरं तुला दिवसा हा घरामध्ये लेकर राहत्या हां लेकर राहत्या घरात अरे हा तुमची आई बाप कुठे चान्स भेटणार आहे आपल्याला करायला बाई साईडला जाऊन करू ना आपण दोघं साईटला बाई नावं ठेवणार नाही का लोक या बाय आपण दोघांनी करायचं का नाही 7 वाजले ती बागची खोली नाही का बागची खोली त्या खोली जायचं आपण दोघांनी कपडे वपडे काढायचं ना असं खोदायचं का मग आपण कारण ती त्यानं मला सांगितली काय बाई आता अव दिवसात घरामध्ये माणसं राहत्या कोणी येतं वहिनी येते आणि वहिनी अरे त्या आतून तुम्हाला माहिती आहे ना गावात मा किती मोठं आहे नाही तो तर लय मोठे म्हणा सगळं लोकांनी पाहिलं तेवढं आणि मग केवढं सगळं लोकांनी पाहिलं पण मी काय होतो ते त्याच्यावर करून आपण कारण मी रात्री थकवतो आणि थकल्यानंतर माझ्या लय हात पाय ठणकातात मग त्याच्यावाने आपण ना कधी केलं असतं माहिती का कधी सकाळच्या बाहेर येडे बावळे अरे पार असा आवाज आपला निम्या गावात आवाज गेला पाहिजे असं करू आपण निम्या गावात आवाज गेला पाहिजे म्हणजे काय जगाला ऐकून करायची काय तुम्हाला आता जेवढी कमावली एवढ्या दिवसाची तेवढी अरे घालवायची करताना लोकांना कळायला पाहिजे का हे करते म्हणून मात्र पारात करायला लागले म्हणजे नाही जेवढी आपण जवानपणात कमविले तेवढी म्हातारपणात गमवायची का मी आता डॉक्टरकडे गेलो परत दिवशी तुला म्हणलं चाल विमा गुडघ्याबद्दल मग डॉक्टर मला म्हणत तुम्हाला एकच पर्याय करायची गरज आहे तुम्हाला करण्याची खूप गरज आहे म्हणा काय बा जर तुम्ही जर केलं म्हणा तुमची बायकोची परिस्थिती कशी म्हणून ती त्याला हात पाय दुखत नाही मारलीच पाहिजे का तुम्ही पण मारलीच पाहिजे का काय तेच ते नाही मारायचं नाही पण ते मला करणं लय गरजेचं आहे अहो तेच ना मग ते त्यालाच मानते मारायचं आणि बरं आता तुला हाऊस करायचं नाही एकच आहे का ते तुला हाऊस नाही का मला तर गंज हाऊस आहे बाई मग आता म्हणजे आता तुम्हाला सांगते जशी 17-18 वर्षाची होते तसं मा मनात होतं पण मला तिला 34 वर्षाचा नवरा करून आता काय बोलू मी कशी बोलू तुम्ही सांगा बरं पण त्याला विलाज नाही ना मग त्यावेळी नाव घेतच आलं तो बाय नाही बोलून द्या ना नवरा बायकोला आलाच मध्ये एवढा टापकलाच काय म्हणत्या तुमचं बोलणंय ना मला लय आवडत मला असं वाटतं ना शिरपतरावचं बहिणीचं बोलणं सारखं ऐकत राहा त्यावेळेस तेच सांगत होते एवढ्यात त्यावेळेस भाऊजी ना आणि ते फिदा आहे आपल्या बोलण्यावर काजल सांगितलं का मी जर सकाळी उठलो हं. तर असं ताटवायला राहत हं. काय अहो आग हा मग ते थोडस आहे ना मग उठतो हातपाय हालितो मी डॉक्टरकडे गेलो परत दिवशी डॉक्टर म्हणा तुम्हाला केल्याशिवाय नाही म्हणा काय हा हे आले डॉक्टर कडून घेऊन आणि तुम्हाला सांगितलं का दोघायला दोघायला सांगितलं आणि ते काय म्हणून दिवसा करायचं म्हणे आता अख्ख्या गावाला बरं मी काय होतं, आम्हाला सवती खोली ना आम्ही तिकडे करू ना ते मध्ये आपल्या काय पोरं सोडून पण हत्यार अहो वहिनी तुम्ही त्याची काळजी घेऊ नका त्याला काही ते लागत का नाही ते प्रोड्युसर काय ते पट्टे आहे ना हा सांगाल तुम्हाला कसं बनवायचं. अहो नाही त्याला ते प्रोड्युसर का काय ते काय म्हणते ते लागत नाही का प्रोडक्शन काय राहतं ते काय राहतं नाही ते त्याचं काय टेन्शन नक्की वहिनी का करताना कपडे काढून करता तुम्ही का तसंच मी आहे ना शिरपतराव तुम्हाला बोललो ना एकदाच मोकळा झालो का एवढं ताट होईल राहतं ना एकदा का कपडे असे काढले भर असं माग जातो आणि त्या जावाला बोलतो कोणाला त्या जावाला हा तिला सांगतो तुमचा दम्मा मी फक्त कसं करतो पाय हाय रे एकदाच हॉपअप करायला लागलो वाकडी नाही डायरेक्ट वाकडी झाली वाकडी वय तिला दमनी होतं सवय का व? सवय नाही सवय वाकडं होतं माणूस त्याच्यात असं वाकडी झाली हा ना नाही माणूस म्हणजे थकत का त्याच्यात लय हा लय थकत नाही लय जोश येतो अरे नवीन 1-2 दिवस थकत एकदा सवय लागली मग काय या बा मला ना 2 दिवस तकलीफ झाली
हा उठता येत नाही त्याला, उठता येत उठता येत नव्हतं नव्हतं. हा, एक दिवस हात टेकून उठत होता त्याच्या खाली. म्हणलं तुमची डेअरी लयच पुढे होती, मध्ये कशी काय गेली? ते कारणच ते याने जेव्हा नवीन सुरुवात केली ना हा. सकाळची करायची, हात टेकून उठला एक दिवस हात टेकून. नाही तुमची बी अशी वरंगळती झाली ना, वहिनी वहिनी ती मध्ये गेली पाहिजे. वहिनी संडासला असं भीतीला हात धरून गेलो. हा हा एवढी तकलीफ झाली पहिले 2 दिवस. भैया बाबा बाबा नाही, मा काय म्हणणं आहे माहिती का भाऊजी, याची डेअरी ना इले ताण देते व रात्रीची. मग डॉक्टर म्हणा रोज करायला लागेल तुला सकाळीच, हा का रात्र नको करू म्हणून सकाळीच कर. रात्री जेवण राहतो एक काम करतो, काय तू माझं पाहिले एक दिवस ये. आम्ही दोघं पाहिलं, तुम्ही कसं करते? हा दोघं बी या दोघं बी. तुम्ही आमच्या समोर उघड्या असाल, माझ्यासमोर हा? माझ्यासमोर उघड्या काय लाजायचं वहिनी? अंडरपॅन्ट राहते ना, अंडरपॅन्ट राहते ना. हा त्याच्यात काय लाजायचं? अंडरपॅन्ट घालून कशी करशाल मग तू? आयला वहिनी तुम्हाला काय माहिती, एक एक म्हणजे कपडा फक्त ठेव. अरे तो जर एकदा कुदायला लागला घाम पडस तुला हटत नाही. तुम्ही पाहिले का? माहिती तो सगळं. त्याची दाखल केलं एकदा. हा का? हा म्हणजे आता फक्त मीच पाहिजे राहिले का? वहिनी तू जर पाहिलं ना, नको बाई, मला लाज वाटते बाई. वहिनी तू इतका जोश येईल ना, तू म्हणशील चायला कधी कपडे काढून कधी नाही बाई, अरे, देराचं असं पाप आहे. पूर्ण टाईल त्यानं का म्हणा वाला केलता. देराचं असं पाहिजे पाप आहे, उघड पागड काय काय पाहिजे बापे? ते. अहो मी सगळ्या गावाला दाखवतो. बाया हा व्हिडिओ काढले मी, पेपरला बातमी त्याची, व्हिडिओ काढले. पेपरला नाही का तुला दाखवलं म्हणून. दाखवू तुम्हाला? नाही 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 नाही, इडं नका नाही दाखवू. तुम्ही तुम्ही नाही दोन मिनिट थांबा. नाही, शिरपतराव, ए, आवाज सांगावं, इडं दाखवू राहिले दोन ते. मिनिट थांबा. मी हाताला नाही, दाखवलं. मध्ये गेल्यावर नाही, मध्ये थांबा तुम्ही आता. मध्ये गेल्यावर दाखवा. शिरपतराव तुम्ही नका नका दाखवू का? नका भाऊजी, नाही का? नाही. तरी त्याला जो अंडरपॅन्ट लागलं तर आम्ही पर्सनल घरी पाहिले येऊ. तरी आहे त्यानं पॅन्ट खोलेल नाही, हा. पॅन्ट खोलेल नाही अजून. दाखवू नाही अय बाबा, येड झालं काय? यावं. नाही, तू वहिनी एकदा पाय फक्त. अरे करायच्या टायमाला सगळे कपडे काढायला लागतात. मला नाही पाहिजे, मला नाही पाहिजे, मला नाही पाहिजे. जाऊ दे मग शिरपतराव, लाजू राहील. आहे बाय चुकून झालं का आंघोळी पांघोळी करायची मानावरीचं पाहून घेईन ना, ते तुमच्याकडून शिकले ना. का चुकून आले ही काय बोल राहिली? मी काय तुम्ही करून आले आंघोळ करताना. हा नाही, ते तुमच्याकडून चांगले शिकले ना, हं? शिकले ना तुमच्या. एकदाच पाहिलं त्यानं. हा तर मग मी त्यांचं ते मी खिडकीतून बाहेर खिडकीतून बाहेर जेव्हा खिडकीतून शिरपतराव एक काम कर, उद्या आहे ना सकाळी उठले का मला उठायचे पहिले बरं का, म्हणजे मी उठायचे पहिले तुम्ही दोघं तिथं पाहिजे. तुम्हाला कळलं मी किती ताटवेल राहतो. बाबू रात्रभर झोपतच नाही का हो मग तू? अरे वागता वागत नाही रात्रभर तो, निवांत झोपतो. मग वागता वागत नाही. हा हा का? हा. सकाळी उठले हो, नको विचारू वहिनी. पाहिलं ना तू पण शिकच्या माणूस आहे का माणूस आहे. हा का? हा तोंडात बोट घालशील, हा असं करशील तो. आम्हाला शिकवा बघा बरं तसं. हा हा नाही तर मी लय दिवस जागणार नाही जर नाही केले. हा हा? डॉक्टर मला म्हणा तुम्ही आताच सुरू करा, हा सकाळचं उठलं का तुम्हाला करावंच लागेल म्हणून. हा ना जर नाही केले तर तुमची नो गॅरंटी म्हणून. असं थोडी आहे. वहिनी. किती का लोक नाही करते, ज्याच्या बायका मरून जायले ते नाही करते, कंचे ज्याच्या बायका मरेले ते नाही करते. आणि तुमचं काय ए, घेऊन वहिनी, बसले ऐक ना तुम्ही? ऐक ना, मला डॉक्टर असंच डॉक्टरकडे गेलो ना एक दिवस, मला तो म्हणे पण मी काय म्हणते, तुम्हाला दोघायला लाज वाटत आहे का? तुम्ही माय देर आहे, ह्यो नवरा आहे, हा तुम्ही खुशाला माझ्यासमोर अशा गोष्टी बोलता? अरे जर नाही केलं ताट झालं तर वाकत का वाकत का. नाही. वाकत का काय वाकत का? जर ज्या बाईचं नाव म्हणजे ज्या माणसाची बायको मरेले तो काय करीतो मग? बाईचं काय घेणं देणं? जाऊ दे मरे परत दिवशी तू हाताने वाकवलं वाकत होतं का काय तंगड. नाही, हा, मग ते जर केलं तर ढिला पडून जातं लगेच. मग पण करायचं काय म्हणते तुम्ही नेमकं? तिच्या आईला लई येड्याची पायदास आहे बुवा. सांग मला मला काय काहीच करायचं. कळेना, कवाची करायचं करायचं वहिनी, म्हणून राहिले. सकाळी उठलं ते म्हणते तुलाही करायचं मलाही करायचं, तुलाही करायचं मलाही करायचं. सकाळी उठलं नेमकं करायचं काय? बरेच बिरेच करायचं, हा. मोकळं होऊन यायचं हा. आणि मस्त कपडे बिपडे काढायचे आणि त्यांना उड्या मारायच्या आणि व्यायाम करायचा. व्यायाम करायचं सांगितलं मला डॉक्टरने, दुसरं काय करायचं. अरे देवा, व्यायाम मग मी तेच बोल राहिले की म्हणजे जिम मारायचं म्हणते का काय तुम्ही? तेच. मग तू काय ऐकत होती. काय वाटतं तुला तुम्हाला? आता ते करे आपलं वय राहिले का ते आईचे सांग मी जावा ते का डॉक्टरने व्यायाम करायला सांगितलं मला मग मी व्यायाम. तेच म्हणत होतो म्हणून तुम्ही कपडे काढत होतो. अहो बाई, परत दिवशी मला तंगड मी सरळ ना झालं. वागता तुमचं वागता दोघाही बाई येडी होऊन जाईल. माझा आवाला केलं तुम्ही येडण, मलाही करून राहिले आता. नाही तिला मी रोज करतो काय व्यायामाचं काम, तुला रोज शिकवतो मी. अहो मोकळ्या भाषेत बोला ना. मला ते डॉक्टर म्हणे भाऊ 4ला उठला का तो लगेच सुरू करायचं. हा का? अहो पण मला दुसरंच चालायला वाटलं वाटेना. ना, दुसरंच वाटलं मला काही. दुसरं आता काय आता ना वहिनी म्हणून तुम्ही म्हणलो सकाळी येऊन पाय तू एकदा. ना तोंड झाले मला हिला दुसऱ्याची तेच हौस मी आली. म्हणलं ए समय आणि लोक पाहू वहिनी. ए समय काय नाही. मला ना तोंड झाली हिला दुसरी असायला गेली. आता कुठं काय खरं का त्या गोष्टी. याच्यामुळं पोरीन म्हातारा नवरा करू नये. पोरीची आशा राहते तशीच आणि म्हातारा होऊन जातं म्हातारा. वहिनी, तू दुसरी बायको आहे, आता त्याला काय चालायचंच आहे.
आता पहिले राहिले त्यानं कशाला दुसरं केलं नाही ही नाही मस्त प्रयत्न केले 2-4 दिवस चोळून पाहिलं पण काय फरकच पडणार नाही काय गोडीचे हा चालेल तरी उठा ना बा नाही उठ वळा ना हा बा म्हणजे उठूची वाटा ना बा तरी बरं चला ते हा चला मग ते काय येड केलं बाई या उद्यापासून माणसाने करतो सुरू आम्ही नाही नाही एक काम कर अहो भाऊजी 1 तास घालवलं या बोलण्यामध्ये या बाबानी उद्या वहिनीला आहे ना तू आणच माझ्याकडे काही नाही आई मला नाही बरं, मारायची मी जीव काय होतं मी नाही आलो वल्ला पाठवून देतो नाही तुला नाही मागची खोलीत करून दाखवते मी मी बरी फिटनेस मध्ये मी माईवाली मी बरी माई म्हणजे फिटनेस आज मध्ये तिला कोण शिरपत्र तू एकटाची हा आपण दोघं करू मग तुम्ही दोघच करत बसा चाल चाल मग काय काही येड्यात काढलं वा बाबा